श्री वेंकटेश स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमोजी हेरंबा, सकाळादी तू प्रारंभा. आठवणी तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीत असे. नमन माझे हंस वाहिनी, वाघवर्दे विलासिनी. ग्रंथ वदावया निरूपणी, भावार्थ खाणी जया माझी. नमन माझे गुरुवर्या, प्रकाश रूपा तू स्वामिया. स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया, जेणे श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना, आणि योगिया मुनिजना. सकळ श्रोतया साधुजना, नमन माझे साष्टांगी. ग्रंथ ऐका प्रार्थना शतक, महादोषांसी दाहक. तोषुनिया वैकुंठ नायक, मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमणा, दया सागरा परिपूर्णा. परम ज्योति प्रकाश गहना, करितो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परित्वा पाळिले, पित्या परित्वा सांभाळिले. सकळ संकटांपासून रक्षिले, पूर्ण दिदले प्रेम सुख. हे अलोलिक जरी मानावे, तरी जग हे सृजिले आघवे. जनक जननी पण स्वभावे, सहज आले अंगासी. दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकष्टी. प्रेम दिधले अपूर्व गोष्टी, भजनासाठी भक्तांच्या. आता परिसावी विज्ञापना, कृपाळवा लक्ष्मी रमणा. मज घालूनी गर्भाधाना, अलौकिक रचना दाखविली. तुझं न जाणता झालो कष्टी, आता दृढ तुझे पायी घातली मिठी. कृपाळवा जग जेठी, अपराध पोटी घाली माझे. माझ्या अपराधांच्या राशी, भेदोनी गेल्या गगनासी. दयावंता ऋषिकेशी, आपल्या ब्रिदासी सत्य करी. तर ह्या पहिल्या 12 ओव्या आहेत. 12 9 दिवस केलं ते 108 यात ओव्या होतात. तसं 9 दिवसात पूर्ण होईल स्तोत्र. मी नुसतं मराठीत भाषांतर करतो याचं. श्री व्यंकटेश स्तोत्र. व्यंकट ईश, ईश म्हणजे देव, व्यंकट म्हणजे पर्वत, कर्व्ज ज्याला असतात तसे पहाड. श्री गणेशाय नमः. व्यंकटेश म्हणजे पहाडांवरचा जो देव आहे, जसं गिरी, सप्तगिरी. श्री गणेशाय नमः अर्थात गणपतीच्या गणेश वंदनेनेच प्रत्येक स्तोत्राचं सुरुवात होते प्रार्थनेची. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमोजी हेरंबा, सकाळादी तू प्रारंभा. हे गणपतीची वंदना केली आहे. ओम नमोजी म्हणजे तुला पहिले वंदन करतो, जसं प्रथम तुला वंदितो कपाळा. सकाळ आदी तू प्रारंभा, सगळ्यांच्याच आधी तू आहेस. आठवणी तुझी स्वरूप शोभा. तुझं सौंदर्य, गणपतीला म्हटलं आहे, तुझं सौंदर्य सुंदर रूप आठवून वंदन भावे करीत असे. भावपूर्ण मी वंदना करतो. त्यात नुसतं तुझं सौंदर्य नाही म्हटलं, आठवणी तुझी स्वरूप शोभा. रूप शोभा नाही आहे की सुंदर सोंड आहे, मोठे कान, मोठे बारीक डोळे, जसं नाही. स्वरूप शोभा, त्याच्या स्वतःच्या रूपाची जी शोभा आहे. वंदन भावे करीत असे. तुझं म्हणजे प्रचलित आहे गणपतीनंतर सरस्वतीची वंदना. नमन माझे हंस वाहिनी. शुभ्र हंसावर विराजमान जी आहे, श्वेत वस्त्र, श्वेत आत्मा. वाघ वरदे विलासिनी. वाघ म्हणजे वाणी, जिव्हा, जीभ. वरदे विलासिनी म्हणजे वरदान असतं तिचं, त्याच्या जिभेतून सौंदर्य निघू शकतं. जे वाणीचा विलास करणारी. ग्रंथ वदावया निरूपणी. आता तू इतकी समर्थ आहेस, तर हा ग्रंथ माझ्याकडून बोलावून घेण्यासाठी, व्यवस्थित निरूपण करण्यासाठी भावार्थ खाणी जया माझी. मी तुझा जय जयकार करतो, कारण
नुसतेच शब्द नको बोलून घेऊ माझ्याकडून, नुसतंच काव्य नको रचवून घेऊ. भाव अर्थ खाणी. खाणी म्हणजे डेप्थमध्ये, जे डीप त्याचे इनसाइट्स जो अर्थ आहे, त्याचा भाव काय, मतितार्थ काय, मर्म काय, एसेन्स काय, तो माझ्या वाणीतून बाहेर काढ. नुसते शब्द नको येऊ देऊ. ही प्रार्थना. मग नमन माझे गुरुवर्या. गुरुदेवांना नमन. प्रकाश रूपा तू स्वामिया. मी अंधारात चोचपटत होतो, तू प्रकाश रूपाने मला दिशा दाखवली, दीक्षा दिलीस. स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया. गुरु शक्ती भरतात, स्फूर्ती, एन्थुझियाझम, प्रेरणा देतात या ग्रंथ वदण्यासाठी, जेणे श्रोत्या सुख वाटे. आणि नुसतंच पोपटपंची न हो माझ्याच्यानी, असं हो जे ऐकणाऱ्यांना सुखद वाटेल. महत्त्व बोलणाऱ्याचं न राहो, महत्त्व ऐकणाऱ्याचं असं की त्यांना सुकून, त्यांना शांती, त्यांच्या मनात सौंदर्य प्रगट हो. जेणे श्रोत्या सुख वाटे. नमन माझे संत सज्जना. सगळ्या संतांना माझा, सज्जनांना नमस्कार आहे. सतजनांना, सत्यात प्रतिष्ठित असलेल्यांना किंवा सात्विकतेत स्थित असलेल्यांना संत सज्जना. आणि योगिया मुनिजना. संतांना, सज्जनांना, योग्यांना. मुनी म्हणजे जे मननशील आहेत अशा लोकांना. योगी म्हणजे जे सिद्ध आहेत पण तरी पण कार्यरत आहेत, त्यांना सगळ्यांना नमस्कार असो. सकळ श्रोत्या साधुजना. हे जे ऐकतात आहेत त्यांनाही माझं नमन असो, नमस्कार असो. सगळ्या साधुजनांना नमन माझे. अष्ट अंगी. साष्टांग म्हणजे अष्ट अंग. 8 ठिकाणी माझं शरीर टेकेल जमिनीला असा प्रणाम. म्हणजे वाळलेला बांबू जर टाकला तर जसं तो सरळ पडतो पूर्णच्या पूर्ण, तसं साष्टांग नमस्कार म्हणजे इतका फ्लॅट की हात टेकल्या, कपाळ टेकलाय, नाक टेकलाय, हनवटी टेकली आहे, खांदे टेकले आहे, छाती टेकली आहे, गुडघे टेकले आहे, कंबर टेकली आहे आणि आपले पायाचे बोटं टेकले आहे. सगळीकडे जितकं फ्लॅट होऊ शकेल. द हम्बलेस्ट ऑफ द हम्बल. नमन माझे साष्टांगी. ग्रंथ ऐका प्रार्थना शतक. मी अगेन अँड अगेन 100 वेळा प्रार्थना करतो, विनंती करतो की हे प्लीज ऐका तुम्ही. ग्रंथ ऐका प्रार्थना शतक म्हणजे 100 वेळा. महादोषांसी दाहक. कारण मोठमोठाले दोष जाळून टाकेल. दाहक म्हणजे सगळे निघून जातील, राख होऊन जातील सगळे दोष आपल्यातले. तोषुनिया वैकुंठ नायक. कसं का? कारण वैकुंठ नायक जो आहे, नायक म्हणजे कॅप्टन, द हेड, द चीफ, वैकुंठातला चीफ, द किंग, तो तोषुनिय म्हणजे संतुष्ट होईल तो हे ऐकून. मनोरथ पूर्ण करेल. जे मनात इच्छा आहे की माझे सगळे दोष नाश व्हावे तर तो अवश्य पूर्ण करेल. जय जयाजी व्यंकटरमणा. तर ही सगळ्यांना प्रार्थना केल्यानंतर थेट आता सरळ डायरेक्ट त्याची प्रार्थना. जय जयाजी व्यंकटरमणा. त्या पहाडांमध्ये वसणाऱ्या, रमण करणाऱ्या दया सागरा. थोडं दया करतो नाही, दयाचा समुद्र, दयाच दया, त्या दुसरं काही नाही भरलेलं, नुसतं दयाने आहे. दया सागरा परिपूर्ण. इतकी आहे की तो वाहून राहिला, मावत नाही या दया त्याच्यामध्ये. फ्लडिंग होऊन ओव्हरफ्लो होऊन राहिली दया त्याच्यातून. परम ज्योती प्रकाश गहना. ऑन वन हँड फ्लडिंग विथ दया, ऑन द अदर हँड इतका ब्लाइंडिंग प्रकाश परम ज्योतीचा. बियॉन्ड मेजर, डेन्स ब्रिलियन्स, रिस्प्लेंडंट, ब्राईट लाईट. जिथे प्रकाश असते तिथे भीती नसते, जिथे प्रकाश नसतो तिथे भीती असते. असं प्रकाश गहना म्हणजे प्रश्न सोडवणारा, उत्तर देणारा, कन्फ्युजन दूर करणारा आणि मुख्य म्हणजे निर्भय करणारा. अंधारात भीती वाटते, प्रकाशात दिलासा मिळतो. परमज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण कीजे. आता मी तुझीच प्रार्थना करतो नारायणा, ऐक तू माझं. श्रवण म्हणजे कानाने ऐक. जननी परी त्वा पाळले. पहिलंच
तर मग आईसारखं ठेवलं. आई जशी बाळाला ठेवते तळहातावरच्या फुलासारखं, फोडासारखं. जनन करणारी म्हणजे जन्म देणारी, जिच्यापासून बनलो मी. जननी परी त्वा म्हणजे तू पाळले. नुसतंच नाही पण पितया परी त्वा सांभाळले, नर्चरही केलं, नरिशही केलं, प्रोटेक्ट केलं, जसं वडील प्रोटेक्ट करतं. सकळ संकटांपासून रक्षले. ऑल काइंड्स ऑफ, सगळीकडून चहूबाजूनी कधी हे कधी ते, असं तसं. हे प्रोटेक्टेड मी फ्रॉम ऑल द टाइम, ऑल काइंड्स ऑफ फियर्स अँड डेंजर्स अँड रिस्क्स अँड इनसिक्युरिटीज. पूर्ण दिधले प्रेम सुख, and yet replaced all that anxiety with प्रेम आणि सुख. हे अलौकिक जरी मानावे, हे जरी आश्चर्यकारक असलं की बापरे कसा आहे तो, किती आहे, केवढी माझ्यावर कृपा केली, केवढं आश्चर्य आहे, असं जरी मानलं तरी पण दुसरा विचार मनात आहे तो की तरी जग हे सृजिले आगवे. मीच काय, सगळं जगच तू असं केलं आहे. पूर्ण जगालाच तो सृजिले म्हणजे सर्जन केलं, म्हणजे जनरेट केलं. द होल प्रॉजेनी इज युअर. सगळेच तुझे अंश आहेत, पूर्ण जगच तू निर्माण केलं. जननी पण स्वभावे सहज आले अंगास. तर मग यात काय आश्चर्य आहे? स्वभाव नॅचरल आहे, स्वाभाविक आहे की तूच जर हे सगळं बनवलं आहे तर मग आई पण तुझ्या स्वभावात असणं, वडिलांसारखं तुझ्या स्वभावात असणं. जनक म्हणजे वडील, जननी म्हणजे आई. आई बाबा तू असणं हे सहज आहे, स्वाभाविक आहे. त्यात काही मला आश्चर्य नाही वाटत तुझ्या स्वभावात. सहज आले अंगासी. दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षले संकटी. दीनांचा जो नाथ आहे, फालन ट्रॉडन जे आहेत, पडलेले जे आहेत, त्यांचा जो नाथ आहे, अनाथांना सनाथ करणारा. अनाथ सनाथ ना, का प्रेमासाठी. बस मुख्य फ्रंट अँड सेंटर प्रेमासाठी भक्त रक्षले संकटी. पुन्हा पुन्हा जाऊन संकटातून रक्षा करतो. मोठ्या मोठ्या गजेंद्रासारख्याच आणि द्रौपदीसारख्याच भक्तांची नाही, पण माझ्यासारख्या चिल्लर छिल्लुक मुंगीसारख्या भक्ताची पण सतत संकटातून रक्षा करतो. प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या. आणि अगेन त्याच्या जागी काय देतो? प्रेम देतो. सो दॅट भक्त त्याचा विचार करून, म्हणजे बुद्धीत यजन, भजन, बुद्धीने विचार करून त्याच्या गुणांचा त्याची पूजा करतील, यजन करतील. ते भजनासाठी भक्तांच्या. सो दॅट मसाला आहे. आता आपल्याजवळ खूप मसाला आहे देवाबद्दल, कुठले त्याचे गुण, लीला, कथा, अपूर्व गोष्टी म्हणजे त्याचे निरनिराळ्या ज्या लीला कथा आहेत, त्यातून जे प्रेम निर्माण होतं ते तू देतो आम्हाला. आता परिसावी विज्ञापना. विज्ञापना म्हणजे लाऊडस्पीकरवरून ॲडव्हर्टाईज. परिसावी आई घातलेला की आमच्या डंका पेटतो आता तुझ्या नावाचा, है ना. हेअर ये म्हणतात तसे. ऐका सब सुनो. आता परिसावी विज्ञापना. कृपाळुआ लक्ष्मी रमणा. कृपाळू लक्ष्मी रमणा. लक्ष्मी ज्याच्यात रमण करते तो, लक्ष्मीत जो रमण करतो तो, है ना. लक्ष्मी रमणा समास आहे हा संस्कृतमध्ये. ज्या प्रकारे आपल्याला घ्यायचं तसं. लक्ष्मीचं मन जिथं रमण करते तो, आणि लक्ष्मीत ज्याचं मन रमण करतो तो लक्ष्मी रमणा. मज घालोनी गर्भाधाना अलौकिक रचना दाखवली. हिअर इज माय बिगिनिंग. माझी सुरुवातच केवढी आश्चर्यकारक आहे बघ तुझ्याद्वारे. की गर्भात मी आलो, कुठून आलो, कोण आलो, कसं बनलो, काय झालं, है ना. गर्भात आधान केलं. मज घालोनी गर्भाधाना अलौकिक. म्हणजे हे फिनॉमिनल नाही आहे. अलौकिक म्हणजे इथलं नाही आहे हे विज्ञान, याच्या पलीकडचं आहे हे. फिजिकल नाही आहे, मटेरियल नाही आहे. अलौकिक रचना दाखवली. तुझं न जाणता झालो कष्टी. ते विसरूनच गेलो. सुरुवातच केवढी मिरॅक्युलस चमत्कारिक झाली माझी. बिगिनिंगच एवढा मोठा चमत्कार, आणि तेच विसरून दिलं मी तिथपासून सगळं.
तुझं न जाणता मी लक्षात लक्ष दिलं न समजून घेतलं न काही समजलं, त्याच्यामुळे मला आता का ते मी कष्टी झालो, म्हणून मला प्रॉब्लेम होऊन राहिले, कठीण होऊन राहिलं, दुःख होते आहे. आता लक्षात आलं तर आता काय, आता दृढ तुझे पायी घातली मिठी. आता मात्र चिपकलं तुझ्या चरणाला, आता नाही सोडलं, मेलो तरी चालेल. तर पक्क धरलं, मिठी मारली. दृढ म्हणजे पक्की. तुझे पायी घातली मिठी. कृपाळुआ जग जेठी. जग जेठ म्हणजे मोठा, ज्येष्ठ म्हणतात मारवाडी लोक, हमारे जेठ आहे म्हणजे मोठा भाऊ आहे. तर जगाचा बाप, जगाचा जो मोठा आहे तो पण जगावर कृपा करणारा, नुसतं बोली नाही आहे, मोठा म्हणून नुसतं दोन तोबाडे देणारा नाही आहे, कृपाळू आहे, जगजेठी. आणि मोठ्यांना जे शोभतं तसंच अपराध पोटी घाली माझे. ते माझ्याच्याने झालेलं सगळं क्षमा करणारा जो मोठा असतो तो क्षमा बडन को सोबत आहे, छोटन को अपराध, असं कबीराचा दोहा आहे. तर अपराध पोटी घाली माझे, माझिया अपराधांच्या राशी, भेदवनी गेल्या गगनासी. कोणते अपराध, किती अपराध, कोणत्या चुका झाल्या माझ्या, राशी म्हणजे पहाड निर्माण झाले, एकापेक्षा एक, हिप्स, हिल्स माझ्या चुकांचे, घोर चुकांचे. भेदवनी गेल्या गगनासी, बियॉन्ड द स्काय, आकाश फोडून पुढे मोठा वाढला माझ्या चुकांचा पहाड. भेदवनी गेल्या गगनासी. दयावंता ऋषिकेशी, आपुल्या ब्रिदासी सत्य करी. हे तर सगळं ठीक आहे, आजची शेवटची ओवी. पण तू दयावंत आहे, ऋषिकेश आहे, माझ्या म्हणजे हृदयात वास करणारा आहे. ऋषिकेश, हृदयाची गुहा, ऋषिक म्हणजे हृदयातली गुहा, आणि त्यात राहणारा जो आहे तो ईश म्हणजे देव, शास्ता, ऋषिकेश. तुला तुझ्यापासून काय लपलेलं आहे, का मी अशी चूक केली, का मी अशी बोलली, का मी तसं वागलो, जे काय माझं खोपडी दिमाग खराब झालं सगळंच तुला माहिती आहे. तर तू दयावंती आहेस, आपुल्या ब्रिदासी सत्य करी. की तुझं जे वाक्य आहे, तुझी जी प्रॉमिस आहे, तुझे सगळ्यांना सांगून ठेवलं आहे, ते आता खरं कर, सिद्ध कर. काय त्याचं वाक्य आहे, काय त्याची प्रॉमिस आहे, काय त्यांनी पक्क म्हणून सांगितलं आहे, ते आता उद्याच्या सत्रात आपण ऐकू. लक्ष्मी व्यंकटेश. जय श्री कृष्ण. जय श्री